स्टुडंट्स, पेपर नंबर 16 आर्थिक विचारांचा इतिहास या पेपरला आपण सुरुवात केलेली आहे. या पेपरमध्ये प्रामुख्याने आपण अल्फ्रेड मार्शल यांचे आर्थिक विचार अभ्यासले. त्याने मांडलेला मूल्य सिद्धांत आपण अभ्यासला. त्याच्यानंतर त्यानं मागणीची लवचिकतेचं सिद्धांत मांडले. त्या मागणीच्या लवचिकतेचे सिद्धांत आणि त्याचे मोजमाप आपण अभ्यासलं. त्यानंतर आपण पाहिला तो म्हणजे अमर्त्य सेन यांनी वेलफेअर इकॉनॉमिक्स मांडलं आणि वेलफेअर इकॉनॉमिक्सच्या संदर्भात जे त्याने आर्थिक विचार मांडले ते आपण अभ्यासले. याच्यामध्ये सोशल चॉईस, सामाजिक निवड आणि पॉवर्टी मेजरमेंट कशी करता येईल याच्या संदर्भात त्याने इक्वेशन मांडलं आणि त्या समीकरणाच्या माध्यमातून आपण पॉवर्टी मेजरमेंट ही केलेली आहे. त्यानंतर पुढचा अर्थतज्ञ आपण आज अभ्यासणार आहोत तो म्हणजेच दादाबाई नौरोजी. आता दादाबाई नौरोजी यांना भारताचे पितामह असे संबोधले जातं. यांचा जन्म 1825 नवसारी येथे झाला. लहानपणी त्यांचे वडील मृत्यू पावले. त्यानंतर आईने त्यांचा सांभाळ केला आणि शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते एल्फिन्स्टन महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे आणि गणिताचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यानंतर त्यांनी लंडन इंडिया सोसायटीची स्थापना केली आणि ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली दिसून येते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रगोप्तार नावाचं वर्तमानपत्र, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ट्रू टेलर, हे एक वर्तमानपत्र सुरू केलेलं दिसून येतं. त्यानंतर त्यांचं महत्त्वाचं पुस्तक म्हणजेच पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक फारच प्रसिद्ध झालं आणि त्याच्यामध्ये त्याने जे आर्थिक सिद्धांत मांडलेत त्या आर्थिक सिद्धांताचा आपण अभ्यास करणार आहोत. आता पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया यामध्ये दादाबाई नौरोजी असे म्हणतात की जोपर्यंत कंपनी राजवट होती, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी राजवट होती, तोपर्यंत आपल्या भारतातून संपत्तीचं निस्सारण किंवा संपत्ती ड्रेन झालेली नव्हती. परंतु ज्यानंतर ब्रिटिश राजवट सुरू झाली, म्हणजे कंपनी राजवट संपली आणि ब्रिटिश राजवट सुरू झाली, त्यानंतर मात्र भारतातील आर्थिक शोषणाला सुरुवात झालेली दिसून येते. आणि या आर्थिक शोषणामुळेच भारतामध्ये दारिद्र्य निर्माण झालेलं आहे आणि या दारिद्र्यास कारणीभूत ब्रिटिश राजवटीने केलेलं भारताचं आर्थिक शोषण आहे. भारताचं आर्थिक शोषण ब्रिटिश राजवटीने 7 पद्धतीने केलेलं दिसून येतं. त्यामध्ये ते म्हणतात या 7 पद्धतींना म्हणजेच आर्थिक शोषणाचे मार्ग किंवा स्रोत होय. आता पहिला स्रोत त्यांनी जो मांडला आहे तो म्हणजे कर्जावरील व्याज. इथं मी तुमच्यापुढं मांडलं आहे. आता कर्जावरील व्याज आणि कर्जावरील व्याज याचं नेमकं कारण काय होतं, तर भारतात ब्रिटिश सरकारने रेल्वे, बंदरे, जहाजे आणि रस्ते बांधण्यास सुरुवात केलेली दिसून येते. आता हे बांधायचं असेल तर यासाठी पैसा लागतो आणि हा सर्व पैसा इंग्लंडकडून कर्जाने घेतला. मग या कर्जावरती व्याज आणि मुद्दल देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारताचे पैसे हे इंग्लंडला पाठवावे लागले. त्यामुळे भारतातील आर्थिक शोषण झालं असं मत या दादाबाई नौरोजी यांनी मांडलेलं दिसून येतं. ब्रिटिशांना महत्त्वाचं म्हणजे कच्च्या मालाची निर्यात करावी लागत होती आणि पक्क्या मालाची आयात करून भारतात खपवायची होती. म्हणजे मोठी बाजारपेठ ब्रिटिशांना मिळाली होती आणि औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन इंग्लंडमध्ये निघत होतं आणि निघालेलं उत्पादन खपवण्याची बाजारपेठ म्हणजेच भारत. पण या भारतातून त्यांना मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळत होता आणि तो स्वस्त मिळत होता. मग कच्चा माल भारतातून बाहेर बंदरापर्यंत आणण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि बंदरातून इंग्लंडमध्ये पाठवण्यासाठी लागणारे जहाजे आणि बंदरे यांचा विकास करणं गरजेचं होतं. आणि या विकासासाठीच भारतातील इंग्रज लोकांनी किंवा अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात इंग्लंडमधील कर्जे घेतली आणि कर्जाच्या माध्यमातून विविध प्रकारची सेवा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या. आणि या सेवा आणि सुविधामधून जो पैसा मिळत होता तो सर्व पैसा इंग्लंडचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी ते वापरत होते.
म्हणजे तो पैसा मुद्दल व्याज फेडण्यासाठी गेला, यातूनच भारताचं आर्थिक शोषण झालेले दिसून येतं, असं मत या दादाबाई नौरोजी यांनी मांडलेलं दिसून येतं. दुसरा मुद्दा ते मांडतात की भारतात इंग्रज राजवट असल्यामुळे खुल्या व्यापारी धोरणाचा स्वीकार करण्यात आला. पण खुल्या व्यापारी धोरणाचा जर स्वीकार होत असेल तर दोन्ही देशांनी खुल्या व्यापार धोरणाचा स्वीकार केला असेल तर दोन्ही देशांना फायद्याचा ठरतो. पण ब्रिटिशांनी भारताच्या बाबतीत संरचनात्मक धोरणाचा स्वीकार केला आणि इंग्लंडमधून जो माल भारतात येतो त्यावेळी मात्र खुल्या व्यापारी धोरणाचा स्वीकार केलेला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळी भारतातून कच्चा माल इंग्लंडमध्ये जात होता त्यावेळी त्याच्यावरती इंग्लंडच्या लोकांनी किंवा अधिकाऱ्यांनी जकाती लावल्या आणि जकातीमुळे जे उत्पन्न त्याला मिळालं त्या उत्पन्नाचा फायदा ब्रिटिशांनी घेतलेला दिसून येतो. परंतु ब्रिटिशांचा माल ज्यावेळी भारतात येत होता ते भारतात कोणत्याही प्रकारची जकात त्यांच्या मालावरती लावली जात नव्हती, त्यामुळे जकातीचे पैसे भारताला कोणतेच मिळत नव्हते. अशा पद्धतीने खुल्या व्यापारी धोरणाचा स्वीकार भारताच्या बाबतीत ब्रिटिशांनी केल्यामुळे भारतातील आर्थिक शोषण झालेलं दिसून येतं, असं मत या दादाबाई नौरोजी यांनी मांडलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर त्यांनी तिसरा मुद्दा मांडला तो म्हणजे युद्ध खर्च. ब्रिटिश ज्यावेळी भारतात आले त्यावेळी त्यांना ब्रह्मदेशाशी युद्ध करावं लागलं, त्यानंतर अफगाण लोकांशी युद्ध करावं लागलं, त्यानंतर पेशव्यांशी युद्ध करावं लागलं आणि मैसूरचे टिप्पू सुलतान यांच्याशी युद्ध करावं लागलं. हे जे 4 युद्ध खेळली गेली याच्यावरती जो पैसा ब्रिटिशांचा खर्च झाला तो सर्व पैसा भारताकडूनच वसूल करण्यात आला. त्यामुळे साहजिकच भारताचं आर्थिक शोषण ब्रिटिशांनी केलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर त्यांनी पुढचा मुद्दा मांडला तो म्हणजे शिक्षणावरील खर्च, गृहखर्च आणि सेवा खर्च. आता शिक्षणावरील खर्च म्हणजे नेमका कोणता खर्च, तर ब्रिटिश राजवटीमध्ये जे ब्रिटनमधून आलेले अधिकारी होते जे भारतात राहत होते ते भारतात राहून मोठे पगार मिळवत आणि या पगाराचा पैसा ते ब्रिटनकडे पाठवत. ब्रिटनमधील कुटुंबियांचे पालनपोषण करण्यासाठी किंवा त्यांच्या मुलांचा शिक्षण खर्च करण्यासाठी जो वेतन मिळत असे तो वेतन भारतात न खर्चता ते ब्रिटनकडे पाठवत. त्यामुळे साहजिकच भारताचे आर्थिक शोषण किंवा वेल्थ ट्रेन झालेला दिसून येतो. त्यानंतर त्याने पुढचा एक मुद्दा मांडला तो म्हणजे गृहखर्च. गृहखर्च म्हणजे काय, तर अंतर्गत शांतता राहण्यासाठी सैन्य, पोलीस इत्यादींची व्यवस्था म्हणजे गृह, आणि त्या गृहांवरती झालेला खर्च म्हणजेच त्यांचे वेतन असतील, त्यांचे पेन्शन्स असतील, याच्यावर झालेला खर्च. भारतामध्ये किंवा भारतात ज्यावेळी ब्रिटिश राजवट होती त्यावेळी इंग्लंडचे काही सैन्य भारतामध्ये राहत असत. त्या सैन्यांना द्यावा लागणारा पगार, त्यांचे पेन्शन तसेच त्यांच्यावरती होणारा खर्च हा भारताकडून वसूल केला जात होता. त्यामुळे साहजिकच भारताचे आर्थिक शोषण ब्रिटिश राजवटीमध्ये केलेलं दिसून येतं. त्यानंतर शेवटचा पॉईंट आपल्यापुढे मांडला आहे तो म्हणजे सेवा खर्च. ब्रिटनच्या काळात प्रामुख्याने एक वाहतूक सेवा आणि विमा सेवा ही मोठ्या प्रमाणात कार्यरत होती व विम्यामधून मिळालेला हप्ता हा साहजिकच भारतामध्ये खर्च केला जात नव्हता, तर तो ब्रिटिश किंवा इंग्लंडमध्ये खर्च केला जात होता. त्यामुळे साहजिकच भारताचं आर्थिक शोषण हे होताना दिसून येतं. अशा पद्धतीने दादाबाई नौरोजी यांनी 7 मुद्द्यांच्या माध्यमातून भारताचं आर्थिक शोषण कसं झालं हे त्यांच्या ड्रेन थिअरीमधून त्यांनी मांडलेलं दिसून येतं.